पार्ट 1 बघितल्यानंतरच हा व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, इंडिगो आणि मेहंदी एकत्र किती प्रमाण आणि कशी भिजवायची, त्यासोबतच त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, त्याचे रिझल्ट आणि मग कोणती योग्य पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्ही जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मेहंदी कशा प्रकारे प्रिपेअर करायची, जी की पहिली स्टेप असणार आहे. जे 2 स्टेप करतात त्यांच्यासाठी पहिली स्टेप असणार आहे, किंवा ज्यांना पांढऱ्या केसांचा काही प्रॉब्लेमच नाही त्यांच्यासाठी एक रुटीन असणार आहे, आणि ज्यांना 1 स्टेप करायची आहे म्हणजे मेहंदी प्लस इंडिगो एकत्रच लावायचं आहे त्यांच्यासाठी अर्धी प्रोसेस आहे, म्हणजे की मेहंदी कशी प्रिपेअर करायची आदल्या दिवशी तो व्हिडिओ आहे. तर तो तुम्ही व्यवस्थित बघितला असेल किंवा तुम्हाला माहिती असेल मेहंदी कशी भिजवायची, तर तुमच्या लक्षात येईल तेवढं आपल्याला अगोदर प्रिपेअर करायचंच आहे. मागच्या वेळेस मी अगोदर मेहंदी लावलेली आणि त्यानंतर इंडिगो पावडर लावलेली, तर त्यावेळेसचे रिझल्ट जे होते ना खूप भारी होते. एकदम केस जसे पाहिजे ना तसे झालेले, आणि त्याचा जो कलर होता तो जवळजवळ 1 महिना छान टिकलेला. आणि थोडंसं मला लेट झालं नवरात्रीमुळे. आणि दुसऱ्या वेळेस मी यावेळेस जी प्रोसेस करणार आहे ना, तर काही जणींचं खरोखर मी लक्षात घेतलं की समजा मला वेळ असतो किंवा ज्या गृहिणी असतात त्यांना वेळ असतो, पण जे बाहेर पडतात, ज्या वर्किंग वुमन आहेत ना, त्यांना खरोखर एवढा वेळ नाही भेटत 2 ते 3 दिवस कंटिन्यू या गोष्टी करायला. तर त्यांच्यासाठी एकाच दिवसात मेहंदी प्लस इंडिगो 1 स्टेप कसं करायचं, तर हे आता आपण बघणार आहोत. तर त्यासाठी पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे की मेहंदी कशा प्रकारे प्रिपेअर करायची. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार तुम्ही म्हणजे तयार करतानाच तेवढं करायचे आहे, किंवा जेवढी जास्त केलेली असेल ना तर त्याच्यातील आपल्याला किती प्रमाण घ्यायचं किंवा किती त्याचा रेशो असेल, म्हणजे मेहंदीचा आणि इंडिगो पावडरचा, सगळ्या गोष्टी आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, शेवटी मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे की कोणती स्टेप खरोखर चांगली आहे, म्हणजे 2 स्टेपवाली की 1 स्टेपवाली, कारण की कोणत्या प्रकारामध्ये काय बदल होतो आणि कोणत्या प्रकारामध्ये जर तुम्हाला तेच करायचं असेल ना तर त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, जर काही बदल असतील तर या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही पूर्ण प्रोसेस बघून घ्या, रिझल्ट्स बघा आणि त्यानंतर शेवटी बघूया. तर मेहंदी कशी भिजायला घातली हा पाठीमागचा अगोदरचा पार्ट 1 व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल. तर बघा, दुसऱ्या दिवशी सगळी प्रोसेस झाल्यानंतर मी एक 5 चमचे एवढी मेहंदी काढून ठेवलेली आहे आपल्याला 1 स्टेप करण्यासाठी. आणि जी उरलेली होती ना कढईमध्ये मेहंदी, तर ती मी माझ्या संपूर्ण केसांना लावून घेतली. आता तुम्ही म्हणाल 1 स्टेप म्हणते आणि तू कशी लावली? तर बघा, ऑप्शनल आहे. माझ्याकडे वेळ होता, मी लावला. पण ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी ही स्टेप स्किप करायची आहे आणि पुढची प्रोसेस डायरेक्ट करायची आहे. तर बघा, डायरेक्ट प्रोसेस करण्यासाठी आता आपली मेहंदी रेडी आहे, आणि त्यानंतर इंडिगो पावडर आपल्याला भिजत ठेवायची आहे. तर मेहंदी आदल्या दिवशी भिजायला घातली आणि दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला काय करायचं, तर इंडिगो पावडर घ्यायची आहे. आता बघा, तुमच्या केसांमध्ये किती केस पांढरे आहेत, तुमच्या सगळ्याच केसांना हे मिक्स तुम्हाला लावायचं असेल, तर नेहमीप्रमाणे तुम्हाला जेवढी मेहंदी लागती ना, तर तेवढं घ्यायचं आहे. आणि मेहंदीच्या थोडंसं जास्त, म्हणजे डबल म्हटलं ना तरी चालेल. 5 चमचे जर मेहंदी घेतली ना, तर एक 7, 8 किंवा 10 चमचे इंडिगो पावडर घ्यायची आहे, म्हणजे डबल रेशो ठेवा. आणि ही जी इंडिगो पावडर आहे ना, तर ती फक्त गरम पाण्याने आपल्याला भिजत ठेवायची आहे, आणि थोडंसं याला झाकून ठेवायचं, म्हणजे ती ऑक्सिडाईज व्हायला त्याला एक 10 ते 15 मिनिट वेळ लागतो. तर 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलेलं आहे, आणि त्यानंतर बघूयात. तर बघा, कलर सोडलेला आहे आणि असं खूप छान काळपट कलर येतो. परत हे छान मिक्स करून घ्यायचं, आणि आता आपल्याला दोन्ही मेहंद्या एकत्र करायच्या आहेत. तर मी परत तुम्हाला तेच सांगेल की तुमच्या केसांमध्ये किती पांढरे केस आहेत किंवा तुम्हाला किती क्वांटिटी. आता मला फक्त फ्रंटलाच लावायचे आहे, त्याच्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे. तुमच्या केसांमध्ये जास्त असतील किंवा सगळ्याच केसांना लावायचं असेल, त्यानुसार तुम्हाला तुमची क्वांटिटी ठरवायची आहे. तर बघा, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आत्ता आपलं 1 स्टेप इंडिगो रेडी झालेलं आहे केसांना लावण्यासाठी. तर ही जी मेहंदी आहे ना, ही एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. आता बघा, केसांना लावण्यासाठी ज्यांनी अगोदर मेहंदी लावलेली नाही तर त्यांचे ओरिजिनल असे ग्रे हेअर दिसतील, आणि ज्यांनी मेहंदी लावलेली असेल ते साईडचे बघा, ते तसे ऑरेंज केस दिसतील. तर बघा, ज्यांच्यासाठी ही 1 स्टेप असणार आहे त्यांच्यासाठी तुमचे हे ग्रे हेअर असणारच आहेत, आणि डायरेक्ट त्या केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे ही मेहंदी. तर बघा, ज्यांचे केस पूर्ण मिक्स आहेत, म्हणजे ग्रे आणि ब्लॅक हेअर, त्यांनी संपूर्ण केसांवरती ही मेहंदी लावायची आहे. किंवा ज्यांचं माझ्यासारखंच फक्त फ्रंटलाच आहे, तर त्यांनी तेवढ्याच भागावरती लावायचं आहे, म्हणजे आपल्या केसांच्या प्रकारानुसार ठरवायचं. तर माझी फक्त पुढेच होते ना, तर मग मी पुढेच लावलेली आहे, पाठीमागचे केस तसेच ठेवलेले आहे. उरलेली मेहंदी मी माझ्या मिस्टरांच्या केसांना लावलेली आहे. त्यानंतर बघा, कॅरी बॅग लावायची आणि 3 तास ठेवलेलं आहे.
धुतल्यानंतर फक्त पाण्याने धुवायचं आणि रात्री छान चपचपीत तेल लावायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत शॅम्पूने. तोही कमी लावायचा, खूप जास्त लावायचा नाही आणि कंडिशनरसुद्धा लावायचा नाही. आता परत बघा, मेहंदी लावल्यानंतरचा आणि इंडिगो मेहंदी मिक्स केल्यानंतरचा फरक तुम्हाला दिसलेला आहे. एकदम परफेक्ट केस झालेले आहेत, खूप सुंदर. तुम्ही हे करूच शकता. तर बघा, वन स्टेप इंडिगो प्रोसेस केलेली आहे. आता यामध्ये बघा, मी अगोदर मेहंदी लावलेली होती, पण ही वन स्टेप आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट जरी लावलं ना तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटणारच आहेत. फक्त कलरमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. आणि असंही बघा, मी अगोदर मेहंदी जरी लावलेली होती ना तरी सुद्धा म्हणजे एकदम जसे पहिल्या टप्प्यात जसे एकदम काळे केस झालेले होते तसे झालेले नाहीत, पण लाल सुद्धा नाहीत किंवा ऑरेंज सुद्धा नाहीत, किंवा केसांमध्ये ना तुम्हाला कुठे दिसणार सुद्धा नाहीत की नाही का इथे ग्रे हेअर आहेत किंवा होते. म्हणजे या प्रकारात खूप छान कलर आलेला आहे आणि जो की एकदम परफेक्ट आहे. आता बघा, मी मेहंदी लावलेली आहे त्यामुळे असा कलर येऊ शकतो. जर ज्यांनी मेहंदी न लावता डायरेक्ट दोन्ही गोष्टी एकत्र करून लावलेल्या आहेत ना तर त्यांचा एवढा जास्त कलर नाही येऊ शकत, थोडाफार चेंजेस होऊ शकतो. किती एक नाही का ऑरेंजच्या पुढे किंवा ब्राऊन कलर येऊ शकतो, तर तेही चालतं. 10-15 दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि जर तुम्हाला कमी वेळेत आणि हीच प्रोसेस जर करायची असेल ना आणि ब्राऊनच कलर येत असेल ना तर तुम्ही सुरुवातीचे 2 महिने काय करायचं, 15 ते 3 आठवड्याला ही प्रोसेस करायची. ज्यावेळेस तुमच्या केसांचा नॅचरली जो ग्रे कलर आहे ना तो असं ब्राउनिश कलर होतो, म्हणजे एकदम परत पांढरे केस होण्या अगोदरच जर तुम्ही प्रोसेस कराल ना तर त्यावेळेस तो कलर मेंटेन राहील. आणि पुढे जाऊन तुम्हाला हे 15 दिवसाला तुम्ही डबल प्रोसेस केली ना की एकदम नॅचरली काळे केस होतील. फक्त सुरुवातीला बघा 3 आठवड्याला तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वेळेला ही प्रोसेस करा आणि त्यानंतर तुम्ही मंथली सुद्धा करू शकता. आता दोन्ही स्टेप पैकी कोणती स्टेप करायची, कोणती जास्त उपयोगी आहे आणि जास्त कोणत्या स्टेपचे जास्त फायदे आहेत, तर बघा, पहिल्या प्रकारामध्ये थोडासा वेळ जास्त जातो पण रिझल्ट हे 100% आहेतच. कारण की त्याच्यात वेळ जरी गेला ना तरी तुम्हाला परफेक्ट म्हणजे जसे केस पाहिजे ना तसे होतील. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये म्हणजे वन स्टेप इंडिगोमध्ये तुमचा वेळ वाचेल, पण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमचे तेवढ्या वेळात तुम्हाला पाहिजे तसे केस नाही भेटणार आणि मग परत तुम्हाला आणखीन इंडिगो लावावीच लागेल. तर म्हणजे काय होईल की परत रिपीट ती गोष्ट करावीच लागेल. पण तरी इक्वली जर विचार करायचा जर म्हटलं ना तर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही पहिलंच करा, अगोदर मेहंदी आणि त्याच्यानंतर इंडिगो. बेटर आणि सगळ्यात बेस्ट तो म्हणजे प्रकार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट हे 100% भेटणारच आहेत. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला रिझल्ट तर भेटतात, पण एखाद्या वेळेस होऊ शकतं की थोडे कमी रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला एक 8-10 दिवसानंतर परत ती प्रोसेस करावी लागेल किंवा परत इंडिगो पावडर लावावी लागेल. तरी सुद्धा ऑल ओव्हर जर विचार केला ना दुसऱ्या स्टेपचा तरी सुद्धा त्याचे फायदेच आहेत. कारण की ग्रे हेअर किंवा ऑरेंज हेअर तर तुम्हाला दिसणारच नाहीत. ब्राऊन जरी दिसले ना तरी ते तुमच्या केसांमध्ये असे लपलेले असतात की ते लांबून किंवा एकदम एक हाताच्या अंतरावरून सुद्धा ते दिसणार आहेत. त्यामुळे ती सुद्धा उपयोगी आहे. त्याच्यामुळे ज्यांना वेळ नाही, वर्किंग वुमन असतील किंवा ज्यांचे केसांमध्ये खूप जास्त पांढरे केस नाही आहेत पण पटकन मला प्रोसेस करायची, तर त्यांनी वन स्टेप इंडिगो तुम्ही करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला मी परत तेच सांगेल की 100% जर तुम्हाला 70% रिझल्ट भेटतातच, वरच्या थोड्या फरकाचं जे आहे की नाही, तर त्यावेळेस तुम्हाला थोडा जर वाटलं ना तर मग एखाद्या दिवशी म्हणजे त्या दिवशी काहीच गरज नाही, पुढच्या आठवड्यात तुम्ही फक्त वरून इंडिगो पावडर जरी लावली ना तरी सुद्धा ते कव्हर होतील. तर असं होतं हे वन स्टेप इंडिगो. आय होप तुम्हाला आवडलेली असेल आणि तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की कोणती स्टेप आपल्याला करायची आहे जे आपल्या फायद्याची आहे आणि ते तुम्ही करू शकता. तर मला तर सांगायचं जर झालं तर मी पहिली स्टेप करेल आणि वेळ नसेल त्यावेळेस वन स्टेप इंडिगो सुद्धा करेल, कारण की त्यामध्ये सुद्धा बेस्टच रिझल्ट आहेत. आणि माझी जी डबल मेहंदीची प्रोसेस आहे ती सुद्धा एवढे सुंदर झालेत ना केस. आणि कलर बघा, शाईन बघा, सगळ्या गोष्टींचा ऑल ओव्हर जर विचार केला तरी तीनही स्टेप एकदम भारी आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर तुमच्या मनातील जे पण काही प्रश्न असतील किंवा कन्फ्युजन असेल की काय करू कसं करू, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असेल. फक्त इंडिगो पावडर ही बेस्ट क्वालिटीची वापरा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट्स भेटतील. तर चला हा व्हिडिओ इथं संपवूयात आपण. कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचे ते सुद्धा मला कमेंट करा किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमेंट करा. लवकरच मी आठवड्याचं आणि महिन्याचं रुटीन जे असेल की नाही, म्हणजे जेणेकरून बघा ते फॉलो केलं की मग कोणतीही रेमेडी करायची किंवा नेमकं काय करायचं जे ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे लवकरच ते पण व्हिडिओ येतील. आठवड्याचं नियोजन किंवा महिन्याचं तुम्ही कोणतं नियोजन कराल, त्याच्यामध्ये कोणत्या रेमेडीज असायला पाहिजे,
कोणत्या प्रॉब्लेमसाठी कोणत्या रेमेडी, सगळ्या गोष्टींचा ऑल ओव्हर मी विचार करून तो व्हिडिओ बनवणार आहे. तर चला आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.